निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ दादा, बोला. आपलं एक अनुभव शेअर करायचा आहे. हा, सांगा ना दादा, कुठून बोलताय? नगर जिल्हा नेवास तालुका. अच्छा, नाव सांगू शकता का दादा? संदीप गाडगे. अच्छा अच्छा, बोला दादा, काय अनुभव आला? आपण म्हणतो ना, स्वामी शक्य ते अशक्य करून दाखवतात, हो 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 हो. तसा अनुभव आलाय मला. हा हा. मी एक जून महिन्यापासून या क्षेत्रात फिरलोय. अच्छा. हा हा. मी एकदम पूर्ण बेवडा माणूस होतो. काय म्हणता? बापरे. लोक ज्यावेळेस लोक चहा पाणी प्यायचे ना, हा हा. त्यावेळेस मी दारू प्यायचो. एवढे सकाळी सकाळी? दिवस उठताच लागायचे, आपल्याला घरी आणून ठेवायचो मी. बापरे. आणि सहज मला एक जण म्हणे, आमच्या ठिकाणी दारू सोडवून संसार जोडावा असा एक मठ आहे म्हणे, आपल्या नेवाशात आमच्या. अच्छा. हा हा. तिथं गेलो तर महाराजांचं प्रवचन ऐकलं मी गुरुवारच्या दिवशी. स्वामी समर्थांचा? स्वामी समर्थांच्या मठात गेलतो ना. अच्छा अच्छा. हा हा. तर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, तुमचं 90% लिव्हर खराब झालंय. बापरे. 90%. आणि मग ते मी महाराजांना रिपोर्ट दाखवली. हा. महाराज म्हणे, हा तुम्ही जर आता माझं ऐकलं, शक्य ते अशक्य करून दाखवतो आम्ही, हा. पण तुमची श्रद्धा पाहिजे म्हणे. अगदी बरोबर आहे. बरं, त्या दिवशी मी काय केलं, मग घरी आलो का, हा घरी आलो ना, असं टेन्शन मध्येच होतो. बाबांनी मला उदी दिली. हा. एक दिवस तकलीफ झाली, त्याच्यानंतर तकलीफ नाही झाली. काय तकलीफ झाली म्हणजे? म्हणजे आपल्याला फक्त पोट साफ होण्याची हा जुलाब सुरू झाले. हा. जुलाब सुरू झाली. त्याच्यानंतर मग मी दारूकडे गेलोच नाही. काय म्हणता? स्वतःहून? स्वतःहून 4 दिवस काहीच नाही झालं. 5व्या दिवशी वासना झाली परत माझी. पण मी एक विचार केला, वासना वाईट असती. बरोबर. त्या क्षेत्रात गेलोच नाही. आणि मग मी नंतर आहे ना, दारू लगेच बंद केली. आणि त्यांनी मला एक हे दिलं, आपला मंत्र दिलता. आज 9 महिने झालेत कंप्लीट. दादा, आता तुमचं भाग्य उजळलं. पहाटे 3 वाजता उठतो मी ताई. पहाटे 3 वाजता उठतो, पाणी तापवतो, स्वतः आंघोळ करतो, आणि आपली देवपूजा 6 वाजता माझं सारं आवरतं. बाप रे. आणि घरात कोण कोण असतं दादा? आई वडील आहे, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. अच्छा, पत्नी आहे? मग आपला मुलगा आहे ना, पुण्याला DY पाटीलला इंजिनिअरिंग करतो. बाप रे. बघा, पहिल्या वर्षाला आहे तो. तिकडे गेला आणि माझी दारू सुटली. अरे वा. आणि मिसेस काय करते? आम्ही शेती काम करतो मॅडम. अच्छा दादा, खरंच स्वामींची कृपा झाली. पण स्वामी तर कृपा करतातच, पण आपल्या पण मनाचा निर्धार फार महत्वाचा असतो, नाही का? मनाचा निर्धार मी भरपूर केला. आणि मला नंतर असं वाटायला लागलं, मी काय करायचो, आता आम्हाला नेवासा फाटा फक्त एक अर्धा तासाचा रस्ता आहे. अच्छा. हा. मी काय करायचो, दर गुरुवारी जायचो स्वामींकडे. हो का? दरवेळेस मी काही ना काही समस्या घेऊन जायचो महाराजांकडे. पण महाराज म्हणे, तुम्हाला समस्या नाही काहीच आता. नेवासाला कुठे आला तो मठ? नेवासात आपला नेवासा फाटा ना, फाट्यापासून आतमध्ये 5 किलोमीटर आहे, मक्तापूर म्हणून. काय? मक्तापूर. मक्तापूर? मक्तापूर. हा. तिथे महाराज बसलेले असतात का मठामध्ये? हो. त्यांचा कार्यक्रम सोमवार आणि गुरुवार त्यांचं प्रवचन असतं. अच्छा. हा. सोमवारी गर्दी कमी असते. अच्छा दादा, तुमच्याकडनं किती शिकण्यासारखं आहे. खूप सेवेकरी सुधारतील दादा. हे फार पुण्याचं काम केलं तुम्ही, अनुभव शेअर केला दादा. आमच्या गावातून कमीत कमी त्या महाराजांकडे 500 लोक गेले ताई. हो. 500 लोकांतून मी एकटा सुधारलो. बघा. बर का. नंतर माझी एक
तसे स्वप्नात येऊन मला महाराजांनी लई म्हणजे झोपेतून उठवलं. काही वेळेस मी 3 वाजता उठलो नाही का, हा त्यावेळेस मला देवाऱ्यातून मी त्या महाराजांकडून एक स्वामी समर्थ आपला छोटासा फोटो आणलेला आहे. हा 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 एकच दिवस मी उठलो नाही 3 वाजता, हा तर मला आवाज आला देवाऱ्यातून. मी देवाऱ्यापाशीच आपली एकच खोली आहे हा हा आणि ते देवाऱ्यातून आवाज आला, उठ रे आता, एवढाच आवाज आला, बस अजून आवाज नाही आला. मी तत्काळ उठलो. एवढा कंटाळा आला होता ना, तरी उठलो, टपकन आंघोळ केली आणि आपली देवपूजा केली. वा आणि आता 8 दिवस आज 8 दिवसात बरं का आमच्या गावातून एवढे 500 लोक महाराजांकडे गेले. मलाच गुण आला. म्हणजे मी हे मनावर कंट्रोल ठेवलं ना. आणि श्रद्धा आहे ना दादा तुमच्या स्वामींवर. मी श्रद्धा ठेवल्यामुळे माझा इतका फायदा झाला. माझ्या शेतीचं उत्पन्न डबल झालं. मग कसं बोलला तुम्ही दादा, अंगावर शहारे येत आहेत. एक संसार सुधारला ना दादा. आज तुमची सगळीकडे किंमत वाढली. जावं येईल तो पण किंमत ठेवेल, सून येईल ती पण किंमत ठेवेल. हो हो. आणि त्यातली आज 8 दिवस एकादश होती. कोणची एकादश होती? कोणती? अमोलकी असं काहीतरी एकादश होती आज 8 दिवसात. हा हा अमलकी. हा हा. मी महाराजांकडे गेल्यापासून महाराजांनी मला सांगितलं नाही तू हे उपास कर ते उपास कर. मी माझ्या मनाने गुरुवार चालू केले. निरंकारी उपास धरतो मी, फराळच करीत नाही. बापरे दादा, तुमचे चरण धरावेसे वाटतात हो. संध्याकाळी उपास सोडतो मी. वा 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 वा. आणि ताई करतात का? नाही, ती पूजा करते. 2 टाइम पूजा करते. मी 2 टाइम करतो पूजा आणि ती 2 टाइम करते. वा वा, तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील दादा. मी सकाळी हनुमान चालिसा करतो, संध्याकाळी हनुमान चालिसा करतो आणि सकाळी स्वामीची 11 जप माळ करतो, 11 वेळेस मंत्र म्हणतो न चुकता. अरे वा. फक्त महाराजांना विचारून घेतो का फक्त आम्हाला सुतक जर असलं, घरच्या अडचणी असल्या तर महाराज म्हणे तेवढं फक्त पाळीत जा म्हणे. हा हा बरोबर. तेवढं मी पाळतो. आणि आज 8 दिवसा माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं महाराज माझ्या घरी येतील म्हणून. हा स्वामीतले मठातले महाराज आहे ना, हे स्वप्नात सुद्धा नव्हतं माझ्या घरी येतील म्हणून. बापरे, बघा ते आले घरी. ते माझ्या घरी आले. ते आले कसं सांगतो मी तुम्हाला. आपला 10 तारखेला प्रकट दिन आहे स्वामी समर्थांचा. बरोबर. हा. ते आमच्या गावातून चालले. ओ 4 व्हीलर होते त्यांच्याकडे. त्यांनी मला फोन केला सकाळी 9 वाजता. ओ ते म्हणे संदीप भाऊ आमच्या ठिकाणी या. मी आलोय. मी त्यांच्याकडे गेलो. आता मला घरी लय उद्योग. माझा दूध धंदा आहे ताई. अरे वा. हा, माझा दूध धंदा आहे. किती म्हशी आहे, गाई आहेत? गाई आपल्याकडे 7-8 गाई आहे. आणि म्हशी? म्हशी नाही ठेवत आपण, फक्त गाईचं. हा फक्त. अरे वा, गोमातेची सेवा पण होते दादा तुमच्याकडनं. हो हो. आणि महाराजांनी मला फोन केला. महाराज म्हणे आपल्याला अमक्या ठिकाणी जायचं. मी म्हणलं जाऊ आपण. मग आम्ही एका महाराजांकडे गेलो. तारीख द्यायला मला घेऊन गेले ती. बापरे. 10 तारखेचा कीर्तनात कार्यक्रम ठेवायचा ना. हा. त्या टायमाला ते मला घेऊन गेले. बघा दादा, किती भाग्यवान झाले तुम्ही. किती स्वामींची कृपा. आणि त्या दिवशी योग माझे चांगले. स्वामी समर्थांनी मला साक्षात चमत्कार दिला. त्या दिवशी एकादश बी होती. आणि स्वामी आम्ही गावात आलो का ते मला सोडायला आले ना गावात. मी म्हणलो नाही त्यांना आपल्या वस्तीवर चला म्हणून. स्वामींनी मला विचारलं आपली वस्ती कुठे. म्हणलं आम्ही राहणार राहतो. ड्रायव्हरला म्हणे वळ गाडी, आपल्याला वस्तीवर जायचंय. आमच्या वस्तीवर. मग मी त्यांना गावातच म्हणलो आता ऊन झालंय महाराज लय, गाडी थांबवा. बरं का. त्यांनी गाडी थांबवली. ते काय करता, काही घेऊ नका म्हणे, काही करू नका, आम्ही काही करीत नाही. म्हणलं चला ना, आपल्याला काहीच नाही करायचं. मग मी काय केलं, फक्त आहे ना 2 लिटरची मिरिंडाची बाटली घेतली त्यांना. घरी आले, आपल्या इथं बसले निवांत. 1 तासभर बसले आपल्या इथं. बापरे, त्यांचे पाय लागले तुमच्या घराला बघा. आणि मग आम्ही मिरिंडा पेलो. आणि मला आहे ना आपल्या घरी पिंगळे ओरडत होती. महाराजांनी लय उपाय सांगितला आपल्याला. पण ते काही उपाय ना आपल्या हातातले, काही बाहेरचे. आपल्या हातातले केले, आपण बाहेरचे झाले नाही. त्याच्यामुळे मग ते पिंगळ्याचा विषयच नव्हता. मग ते ओरडायचे राहीनाच ना. मग जयश्री महाराज आले का आज 8 दिवसा. आज 8 दिवसापासून आपल्या दारात पिंगळा सुद्धा आढळत नाही आता. बाप रे, बघा दादा, महाराज तुम्ही. आणि मी रानात कामात असू, गाईची धार काढताना असू, आंघोळ करताना मा नामस्मरण चालू असतं स्वामी समर्थ. अरे वा. रानात जर असलो मी तरी मा स्वामी समर्थ. एकटा जर असलो स्वामी समर्थ. आता मोबाईल संग आहे ना,
स्वामी समर्थाचं लावून द्यायचं शेअर. ऐकतो तुम्ही, प्रत्येक जणांचे ऐकतो. तुम्हाला आता एक घोटांचा एक फोन चालू होता, ते घोटांचाच मी ऐकत होतो. आता 2-3 बारे लावलं, पण ते तुम्ही एंगेज चालू आहात तुमचा फोन. अनुभव चालू आहेत ना दादा आता. हो हो. त्या महाराजांचा नंबर पाठवता का व्हॉट्सअपला? आता महाराजांचा नंबर माझ्याकडं, मी तुम्हाला फोन करून सांगितलं चालेल का? माझ्याकडे छोटा फोन आहे, मला मोठा फोन जमत नाही. मी चालेल ना, चालेल. मी तुम्हाला फोन करून नंबर सांगतो ते महाराजांचा. गिरे महाराजांचे ते. हो 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 हो. बरं का ताई, तुम्हाला बरं का, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे ते आर्मी रिटायर आहे. अच्छा, असं आहे का? आर्मी रिटायर मेजर. तुम्हाला माहिती आहे मेजर लोक कसे असते? हो, तापट असतात. हा, रिटायरमेंट मेजर आहे ते. पण ते इतके मी मनालाच विचार करतो, हे आर्मीतले रिटायर मेजर यांनी हे पत्करलं कसं? ते मला साक्षात झालं. साक्षात्कार झाला असेल त्यांना साक्षात. आज त्यांचं 20 गुंठ्यात बांधकाम झालंय मंदिराचं. 20 गुंठ्यात. बापरे, बघा. 20 गुंठ्यात आता प्रकट दिसते. अजून ते म्हणजे अजून मूर्ती प्राणप्रतिष्ठा नाही झाली काही अजून. तिथं मंदिरात बांधकाम चालू आहे. आमच्या नेवास तालुक्याचे आमदार आहे का, त्यांनी 11 लाख रुपये दिले मंदिराला. बापरे बापरे बापरे. 11 लाख रुपये दिले मंदिराला. ओ, किती छान दादा. खूप सुंदर अनुभव आहे तुमचा. मी शेअर करते दादा. हो हो, चालेल. श्री स्वामी समर्थ दादा. तुम्हाला मी नंबर फोन करतो आणि लगेच सांगतो 1-2 मिनिटात. बरं बरं, चालेल. चालेल. श्री स्वामी म्हटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.